मनाची। मल्लेवाडीतील विद्यार्थिनींची 8 भाषांमध्ये प्रभावी भाषणे, सावित्रीबाई फुले स्मृती दिन व जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्लेवाडी व मल्लेवाडी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मृती दिन व जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास गावातील महिला पालक, मान्यवर नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या महान पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व, महिलांचा सन्मान आणि समाजातील महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केलं। या कार्यक्रमाला मल्लेवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, जिल्हा परिषद शाळा मल्लेवाडीच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम, मल्लेवाडीच्या तलाठी सौ सोनाली खोत, उपसरपंच सौ भोसले, वर्षा राणी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळा मल्लेवाडीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर व जागतिक महिला दिनाच्या महत्त्वावर 8 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रभावी भाषणे सादर केली। विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले। या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी तलाठी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मुख्याध्यापिका यांना विविध विषयांवर प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत त्यांना शिक्षण, नेतृत्व व समाजसेवेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी मल्लेवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी सौ जाधव मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व महिला सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली। अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा व समाजासाठी प्रेरणादायी संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। नमस्कार सगळ्यांना, मी सोनाली खोत, तुमच्या गावची तलाठी। मी 2023 जुलै महिन्यात इथं हजर झाली। इथे जे आता सगळे मान्यवर स्टेजवरचे सगळे हायस्कूल आणि मराठी शाळेचे सगळ्या टीचर्स जे आहेत ते सगळे आणि गावातील बचत गट, अगदी आपले आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका आणि ज्या कोणी महिला भगिनी सगळ्या आता आले, सगळ्यांना माझा नमस्कार आणि खास करून विद्यार्थिनींना। आणि 8 मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय। त्यानिमित्ताने खूप छान उपक्रम इथं शाळेत राबवला जातोय आणि एकतर पहिल्यांदाच मी नमूद करते की मला या कार्यक्रमासाठी एवढं आवर्जून बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला आणि आता तुम्ही मला ऐकणार आहात, त्याबद्दल सुरुवातीलाच मी म्हणते की धन्यवाद। असं अपेक्षित होतं की ज्या लोकांनी मला प्रश्न विचारलेत ना, कदाचित हे प्रश्न टीचरनी सांगितले असतील किंवा घरात पालकांनी वगैरे सांगितले असतील, पण हे त्यांच्या एजपेक्षा फार पुढचे प्रश्न या मुलांनी विचारले। मला अपेक्षित होते की विचारतील की बाबा की आपण कुठल्या फॅकल्टीमधून कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा करिअर संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षांबाबत, किंवा बाबा मी तलाठी आहे तर मग तुम्ही मॅडम इथंपर्यंत कशा आलात किंवा तुम्ही कुठल्या एक्झाम दिलात, असे प्रश्न अगदी बेसिक आणि यांच्या वैयक्तिक खाजगी जीवनासाठी किंवा यांच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे असणारे प्रश्न होते, तर ते विचारतील अशी माझी अपेक्षा होती। पण हे शेतीशी रिलेटेड किंवा मोजणी किंवा प्रशासनातल्या अडीअडचणी असतील किंवा काय, हे थोडंसं यांच्या वयापेक्षा जास्त पुढचे प्रश्न झाले। इतक्या लवकर तुम्ही एवढ्या मॅच्युअर होण्याची काही गरज नाहीये, तुम्ही छान खेळकर राहा आणि हे परत परत नाही मिळणार आहे की बाबा तुम्ही आता हायस्कूलमध्ये आहात, शाळेमध्ये आहात, पुढे जाऊन तुम्ही ज्युनियर कॉलेजला जाणार, सिनियर कॉलेजला जाणार, तुमच्या ह्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही आहात। आता एन्जॉय करू शकता, खेळू शकता, बागडू शकता, हे छान, हे एन्जॉय करा। की आता शेतीची मोजणी कशी करायची, वाट झालं तर मिळवायचं कसं आहे, त्या गोष्टींकडे तुम्ही आता तुमचं लक्ष देऊ नका। तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन, पण मला अजून अपेक्षित आहे की तुम्ही कुणीतरी विचारा की बाबा कुठल्या परीक्षा दिल्या पाहिजे किंवा काय केलं पाहिजे। भरपूर प्रश्न आहेत असे, असं कोणी विचारणार आहे का तुम्ही विचारलेले प्रश्न